पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे। आज माझ्यासोबत कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातले उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाआघाडीचे उमेदवार धनंजय बोडारे आहेत। धनंजय बोडारे यांना त्यांची जी ओळख आहे ती स्वतंत्र आहे। शिवसेनेचा एक कडवट चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे। उल्हासनगर महानगरपालिकेचं सभागृह त्यांनी गाजवलेलं आहे आणि या शहरावर या जिल्ह्यावर त्यांची पकड आहे। निवडणुकीच्या या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये त्यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे आणि नेमके काय मुद्दे घेऊन ते या निवडणुकीकडे जात आहेत। शेवटच्या टप्प्यामध्ये हा प्रचार आलेला आहे आणि असं असताना कल्याण पूर्वची विधानसभा आहे, त्या विधानसभेमध्ये नेमकं काय विषय आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। बोडारे साहेब, आपलं पोस्ट मराठीमध्ये स्वागत आहे। मला एक सांगा की कल्याण पूर्वची विधानसभा तुम्ही दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत, नेमके इथल्या लोकांचे मुद्दे काय आहेत आणि त्यांच्याशी तुम्ही कसा संवाद साधतात, काय आहे नेमकं? मी दुसऱ्यांदा निवडणूक लढवतोय, पहिल्यांदा 2019 साली, पण तेव्हा परिस्थिती अशी होती की युती होती, त्यामुळं लोक आग्रहास्तव आणि शिवसैनिकांच्या मागण्यानुसार मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि 2 टर्म आमदार असलेल्या व्यक्तीसमोर त्यांना 58,000 59,000 मिळते आणि मला 48,000, साधारणतः 11,000, म्हणजे अपक्ष उमेदवारसुद्धा। म्हणजे त्यावेळेस त्या आमदारांची नकारात्मकता, लोकांनी नाकारलेले 49,000, पाण्यासारखा पैसा खर्च केल्यानंतर सुद्धा फक्त गॅप अगदी म्हणजे थोड्या फरकाने तो निसटता पराभव म्हणा। त्याचं कारण होतं की त्या आमदारांनी ते त्या ठिकाणी काम केलं नाही किंवा निगेटिव्हिटी जास्त वाढवली। लोकांच्या गरजा काय आहेत? चांगलं पाणी पाहिजे, लाईट पाहिजे, खेळायला उद्यानं पाहिजेत, मैदानं पाहिजेत, ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी गार्डन पाहिजे, चांगली आरोग्याची सोय असली पाहिजे आणि इथं निर्भयतेने कोणी रात्री बेरात्रीसुद्धा महिलासुद्धा मुलीसुद्धा फिरता आल्या पाहिजेत। सर्वसामान्य हेच तर सुखी संपन्न जीवनाचं एक गमक आहे। पण या कल्याण विधानसभेमध्ये सध्याचे आमदार जे आता आतमध्ये आहेत, ज्यांनी ज्या एका गोष्टीमुळं फायरिंगमुळं संपूर्ण महाराष्ट्र बदनाम झाला, म्हणजे आत्ता याची तुलना महाराष्ट्रामध्ये इतर जे गुन्हेगार राज्य आहेत त्यापेक्षाही गयागुजरा झाला, अशा प्रकारची एक प्रतिमा संपूर्ण देशामध्ये उमटली गेली। पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग होते आणि लाईव्ह सगळं देशाने पाहिलेलं ते। त्यामुळे एवढी बदनामी कुठल्या राज्याची झाली होती की असा प्रकार पोलीस स्टेशनमध्ये अगदी PIच्या केबिनमध्ये होतो। त्यामुळे बदनाम झालेला महाराष्ट्र, या बदनाम केलेला महाराष्ट्र, म्हणजे एका बाजूला समस्या जशाच्या तशा, ज्या 5 वर्षापूर्वी 2019ला मी जेव्हा संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत होतो, ज्या समस्या होत्या त्या समस्या सुधारण्याऐवजी त्यापेक्षा अजून बिकट झालेल्या आहेत। उदाहरणार्थ पाण्याची समस्या, त्यावेळी पाण्याची समस्या होती त्यापेक्षा आता वाढलेली आहे, कारण पाणी जेवढं होतं तेवढंच आहे, पण लोकसंख्या भरमसाठ वाढली। 10 मिनिटे पाणी आमच्याकडे वाढलेलं आहे 10 पूर्वमध्ये, कल्याणपूर 10 मिनिटे, कधी किती दिवसानंतर? 10 वर्षापूर्वी। आज 10 वर्षापूर्वीची लोकसंख्या किती आणि आता याची लोकसंख्या किती? सत्ता तुमचीच होती ना तिथे, कल्याण डोंबिवलीत सत्ता शिवसेनेचीच आहे। सत्ता मी तेच पुढचं मला सांगतोय की महानगरपालिका डिमांड करते, मग उल्हासनगर महापालिका असेल आणि कल्याण महापालिका असेल, पण हे पाणी MIDC देते महापालिकेला। आज मी उल्हासनगरचं उदाहरण देतो की आमच्याकडे 5, 4 आणि 5ला डिमांड आमची आहे 55 MLDची आवश्यकता। तसं वारंवार महानगरपालिकेने MIDCला आणि नगरविकास विभागाला पत्रव्यवहार केला की आम्हाला या 55 MLDची आवश्यकता आहे, फक्त गेल्या 10-12 वर्षापासून 38 MLDच पाणी मिळते। त्याचा परिणाम काय होतो की आता पाणी MIDC वाढून देत नाही, पण प्रत्येकाला पाणी एक दिवसाआड तरी मिळालं पाहिजे। म्हणून निंबाळकर, तत्कालीन कमिशनर निंबाळकर यांनी एक निर्णय घेतला की दिवसाआड पाणी द्यायचं, कारण का MIDC पाणी देत नाही महानगरपालिकेला। MIDCकडून पाणी घ्यायचं काम कोणाचं असतं? प्रतिनिधीमधून आमदार, कारण मागणी असते त्याची मागणी। आयुक्त येतात, आयुक्त जातात, आयुक्त पत्रव्यवहार करतात की आम्हाला 55 MLD पाहिजे। आता तर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर थकले मागणी करून, MIDCने काय दिलं नाही, पण हा MIDCकडे पाठपुरावा करणं हे प्रतिनिधी म्हणून आमदाराचं काम असतं, ते झालं नाही म्हणून MIDCने दिलं नाही। पर्यायी 10 वर्षापूर्वी जेवढं 38 होतं तेवढंच पाणी पुरवठा 38 MLD आज 4-5ला होतो आहे। आज जसे जसे मागे इमारती वाढत आहेत तसं टोकाला आमचा श्रीरामनगर भाग असेल, 26 सेक्शन 27 सेक्शन, मी एक उदाहरण देतो की अगदी
नाही, लोकवस्ती वाढते. कल्याण त्या- डोंबिवलीमध्ये लोकवस्ती वाढते. मला एक सांगा, तुम्ही आता प्रचार करताय, संपूर्ण मतदारसंघात फिरतायत, हा झाला पाण्याचा विषय, पण इतर काय असे विषय आहेत की जे मतदार तुमच्यापर्यंत पोहोचतायत, ते सांगतायत तुम्हाला, किंवा तुम्ही त्यांना सांगतायत किंवा आश्वासन देतायत, असे काय विषय आहेत? या कल्याण पूर्व विभागामध्ये एक सुद्धा हॉस्पिटल नाही आहे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की हॉस्पिटलसाठी आरक्षण प्लॉट आहे, मोठा प्लॉट आहे 100 फुटी रोडला. ते कृष्णा गार्डन वगैरे त्याच्यासमोर चक्की नाक्याला जाताना चिंचपाड्याच्या पुढे आणि चक्की नाक्याच्या अगोदर तिथं लाईनीने अगदी तिन्ही प्लॉट पडले आहेत. उद्यानासाठी आहे जवळपास 4-4.5 एकरचा प्लॉट आहे. हॉस्पिटलसाठी आहे तो 4-4.5 आणि स्टेडियमसाठी किंवा क्रीडांगणासाठी जवळपास 5.5 ते 6 एकरचा प्लॉट आहे. प्लॉट आहेत. हॉस्पिटल म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र बांधले ते बंद पडलेले आहे. त्या अगोदर मंगेशीच्या मागे 2 गार्डन आहेत, एक बाळासाहेब ठाकरे उद्यान आणि एक नानासाहेब धर्माधिकारी उद्यान, असे गलिच्छ आहेत. त्या रस्त्यात सिमेंटचा रोड झालेला आहे. त्या सिमेंटचा रोड जो 100 फुटी बोलतात त्याला, पण त्यात अंडरग्राऊंड ड्रेनेजची सोय नाही, पाण्याच्या लाईन नाहीत, मोठे टॉवर 30-30 माळ्याचे टॉवर तिथे आहेत, पण लोकांना प्यायला पाणी नाही. लोक अक्षरशः हालापेशा बोरिंगवर लोक पाणी भरतात. या आत्माराम नगर असेल, अवधाराम नगर असेल, आठवड्यातून फक्त 2 दिवस पाणी. ती लाईटवर राहून, लाईट आली तर पाणी मिळते त्यांना. इथं लाईट कधी येईल आणि कधी जाईल, पाणी हा विषय महत्त्वाचा आहे. पाणी हा महत्त्वाचा विषय आहे. दुसरी लाईट, वारंवार लाईट जाते. त्याचं कारणसुद्धा तेच, मागणी जास्त आहे वाढत्या लोकसंख्येबरोबर, पण MSEBकडून किंवा वितरण कंपनीकडून येणारी लाईट ही कमी आहे. त्यामुळे वारंवार ब्रेकडाऊन, वारंवार फेल्युअर किंवा ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड होणं, आणि त्यामुळं इंटरप्शन होते, बंद होते, आणि मग ती दुरुस्त करायला सुद्धा यांच्याकडे पुरेसा स्टाफ नाही. कल्याण ईस्टला आता तुमचे मलनिसारण जलनिसारण ॲक्टिव्ह नाही आहे, तर ते तुमच्याशी कधी असं इंटॅक्ट झालं नाही लोकांची? फार तो विषय येतोय ना. मग सांगायचे काय की पायाभूत मूलभूत सुविधा या सगळ्या कुठल्याच नाही. पाणी पुरवठा नाही, मलनिसारण, जलनिसारण, रस्ते नाहीत, ट्रॅफिकची समस्या. सर्वसाधारणतः एक स्टेशनवरून निघाल्यानंतर थकून भागून आल्यानंतर एक चांगला रोड असला पाहिजे, श्वास घेता येईल असं. लोक थकून येतात, पण त्या कल्याण स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर कशी अवस्था आहे, म्हणजे दिवसभराचा थकवा अजून घरी येईपर्यंत थकून जातो माणूस. एक तो रोड आहे, U-टाईप रोड बोलतात, तो कित्येक वर्षापासून वाट बघतो की त्याचा विकसित व्हावा, जेणेकरून तिथे ट्रॅफिकची समस्या होणार नाही. एक साधारणतः 20-25 फुटाचा रोड आहे, त्याच्यावर फेरीवाली बसलेले आहेत, जायला यायला रस्ता नसतो, एक गाडी गेली तरी ट्रॅफिक जाम होते कित्येक वर्षापासून. हे तुमचे मुद्दे आहेत सगळे. तो विकसित झाला पाहिजे. त्या ठिकाणच्या लोकांचं तिथंच पुनर्वसन झालं पाहिजे. त्यासाठी शासनाच्या TDR किंवा FSI किंवा नगरविकास विभागाने जे नियमावली मंजूर केली त्याचा फायदा घेत आहेत. लोक तयार आहेत, पण आमची इच्छाशक्ती नाही, कारण त्याचा पाठपुरावा आमदारांनी ते शासनाकडे केला पाहिजे. तसं नाही. कल्याण पूर्वच्या जागेकडे सगळ्यांचं लक्ष आहे. त्याचं कारण असं की आमदार गणपत गायकवाड ज्यांनी फायरिंगचा जो प्रकार केला, पण जिल्ह्यामध्ये जे आता जिल्ह्याचे जे नेतृत्व करतायत एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री आहेत, त्यांचे चिरंजीव कल्याण लोकसभेचे खासदार आहेत. तर इतकं सगळं असताना तुम्ही आता एक शिवसेना उद्धव ठाकरे गट म्हणून तुमच्याकडे असं बोधरेशन होते किंवा तुम्हाला असं थोडंसं भारी वाटते? कारण काल परवा त्यांची मिटिंग झाली, काल फडणवीस पण तिथे येऊन गेले कल्याण पूर्वेला, तर काय म्हणाल नेमकं? काय नाही, मला बोधरेशन येत नाही, कारण तिकडं किती बोधरेशन आलं तरी माझी निष्ठा अडळ आहे. आणि मी माझ्या आईला शब्द दिलेला आहे की जशी मी आई आहे तशी शिवसेना तुमची आहे. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत शिवसेनेची निष्ठा ढळू देणार नाही. त्यामुळे मी खंबीर आहे. किती संकट आली, काही आलं तरी शिवसेना ही वाढवण्यासाठीच मी सतत प्रयत्न करत राहणार आहे. त्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे, आणि त्यासाठीच मला वाटतं नियतीने आमच्या हाती मशाल दिलेली आहे. तुम्ही ते अपक्ष असताना तुम्हाला 48,000 मतं पडलेले आहेत, आणि आता ज्या परिस्थितीतून शिवसेना तुमची जाते, तर जे नाराज झालेले जे लोक आहेत ते, आणि जे संघटनेतून बाहेर पडलेले लोक ते त्यांचा तुम्हाला फायदा होईल? नक्कीच. शिवसैनिक असतो. निष्ठावंत शिवसैनिकांना गोळ्या मारणारा किंवा गोळ्या घालणारा कधीच आवडणार नाही. लोकांना दहशत नको, इथं शांतता पाहिजे. तेही उभे आहेत तिथे इलेक्शनमध्ये. कोण? महेश गायकवाड आता आहेत उभे. पण त्याचा इफेक्ट तुम्हाला होणार? मला नक्कीच नाही होणार. लोकांना इथं शांतता पाहिजे, इथं दहशत नको आहे, गुन्हेगारी नको आहे, आणि गुंडागर्दी नको आहे. त्यामुळं
माझं लोकांना आव्हान विधायक काम काय करणार तुम्ही निवडून आल्यानंतर विधायक काम ही काय? सर्व पहिली पाण्याची समस्या सोडवणार. तो जो यू टाईप रोड आहे तो विकसित करणार, तिथल्या लोकांचं पुनर्वसन तिथंच करणार. त्या लोकांची मागणी तशीच. मागणी तशीच, व्यापारी असतील रहिवासी असतील, मागणी ते तयार आहेत. 27 गावांमध्ये जे रजिस्ट्रेशन वर्षानुवर्ष रखडले त्यामुळे लोकांची जागा ताब्यात आहे पण त्यांना मालकी हक्क नाही. ते रजिस्ट्रेशन ताबडतोब जसं इतर महाराष्ट्रात इतर ठिकाणी चालतं तसं चालू करणार. लाईटची समस्या आहे, अंडरग्राऊंड ड्रेनेजची समस्या आहे, इथं चांगलं हॉस्पिटल होणार. ज्या पद्धतीनं आम्ही इकडं उल्हासनगर महापालिकेमध्ये क्रीडा संकुल बांधले उभं करतो आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल, एक मोठं स्टेडियम आहे. कुठं करणार? भूखंड तर राहिले नाहीत ना. आहे ना तिकडे, इकडे उल्हासनगरात आहे आरक्षित भूखंड आहे स्टेडियमसाठी. तेच मी सांगितलं अगोदर. तुम्ही उल्हासचं सांगताय, मी कल्याण डोंबिवली सांगतोय. कल्याण डोंबिवलीमध्ये भूखंड सगळे आरक्षित भूखंड गेले कुठे? आरक्षित भूखंड आहेत, 3 लाईनी आहेत. आरोग्यासाठी हॉस्पिटलसाठी एक भूखंड आहे 100 फुटी रोडला आहे, स्टेडियमसाठी आहे आणि उद्यानासाठी सुद्धा आहे. हे तिन्ही भूखंड विकसित करून तिथे लोकांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे, तर ते करणार. हॉस्पिटल, क्रीडांगण बंद झालं, सुतिकागृह होतं आमच्याकडे, बंद झालं. ते चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल कसं होईल तो प्रयत्न करणार. त्याचबरोबर या ठिकाणी नशाखोरी वाढलेली आहे. प्रत्येक ठिकाणी लोकांना त्या गांजा पिणाऱ्या गर्दुल्यांचा एवढा त्रास आहे कारण पोलीस स्टेशनवर कंट्रोल नाही आहे. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतो आहे, महिलांना होतो आहे. महिलांवरचे अत्याचार आपण पाहिला असेल की एक ती दास 11 वर्षाची मुलगी आईच्या हातातून खेचून तिला मारलं गेलेलं आहे. विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये लेडी कॉन्स्टेबल वार होतो आहे. अशा प्रकारची यंत्रणा पोलीस प्रशासन नक्कीच त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून कमी पडतात. मग महापालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, जिल्हाधिकारी प्रशासन असेल किंवा तहसील प्रशासन, याला बरोबर लोकाभिमुख करण्याचं काम हे तिथल्या प्रतिनिधीचं असतं, आमदाराचं असतं. आमदार व्यवस्थित असेल ते सगळं व्यवस्थित चालेल आणि त्याचा फायदा लोकांना होईल. 95,000 SCचं वोटिंग आहे त्या विधानसभेमध्ये आणि 14,000 ट्रायबलचं वोटिंग आहे. मला एक सांगा की ह्या महायुतीच्या सरकारने, जे आधी तुमचे पण घटक होते पूर्वी, त्यांनी SCचं जे रिझर्वेशनच्या बाबतीत जे सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे की वर्गीकरणाचा, त्याच्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे. आणि 15 तारखेला म्हणजे एकनाथ शिंदे यांनी एक समिती गठीत केलेली आहे. तर SCमधले जे लोक आहेत, प्रामुख्याने बौद्ध समाजाचे लोक आहेत आणि त्या मतदारसंघात बौद्ध समाजाचा खूप वावर आहे. बरोबर आहे. तर त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. त्या संदर्भात तुमची भूमिका काय असेल? नक्कीच आता लोकांना कळलेलं आहे हे जे सरकार आहे भारतीय जनता पार्टी हे आरक्षण विरोधात आहे. संविधान बदलल्यासारखंच आहे, लोकशाही धोक्यात आहे हे सर्वांनी कळलेलं आहे. आणि संविधान बदलणं म्हणजे काय की आत्ताच आपण त्याचं उदाहरण पाहिलेलं आहे की हायकोर्टाचा उच्च न्यायालयाचा स्टे असताना सुद्धा त्यांनी 12 MLC हे अपॉइंट केले. याचाच अर्थ संविधान बदलतं. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला दिल्लीमध्ये राज्यपाल राजवट नको आहे म्हणून किंवा राज्यपालांना सत्ता केंद्र नसावं, हे लोकप्रतिनिधी म्हणून किंवा आमदार हे केंद्रबिंदू असावं, ते बदलून पुन्हा राज्यपाल म्हणजे जसं ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये गव्हर्नर जे राज्य करत होते त्याच पद्धतीचा कारभार हे करतात आणि ती फक्त भांडवलदारांसाठी. म्हणजे थोडक्यात ते संसदीय राजवटीच्या विरुद्ध. येस, क्लिअर झालेले. संसदीय राजवट मोडलेली जसं त्यांना पाहिजे तसं सुप्रीम कोर्टाने सांगितलं की इथलं सरकार महाराष्ट्र सरकार बेकायदेशीर आहे. हे बेकायदेशीर निकष दिले पण निर्णय दिला नाही. म्हणजे सुप्रीम कोर्टाने कळतं आहे की चुकीचं आहे तरी पण सुप्रीम कोर्ट अंमलबजावणी करू शकत नाही. म्हणजे कुठली राजवट? माझ्या मूळ प्रश्नावर पुन्हा येतो जाता जाता. SC रिझर्वेशनच्या संदर्भात जे उपवर्गीकरण करण्याचं त्यांनी सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे त्यावर SC समुदाय महाराष्ट्रातला नाराज आहे. तुमच्या विधानसभेमध्ये त्यांची संख्या खूप जास्त आहे. तुम्ही आमदार म्हणून इथे निवडणूक लढवतायत. तुम्ही नेमकं कसं बघतायत आणि नेमकं काय करणार निवडून? नक्कीच उपवर्गीकरणावर नाराज असले तरी उपवर्ग झालंच पाहिजे. ते जे समाजाला पाहिजे ते व्हायलाच पाहिजे. आत्तापर्यंत नाही, पण ते सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो चुकीच्या पद्धतीने लादला गेलेला आहे. त्याच्यावर लोकांची रिॲक्शन आहे तशी. चुकीच्या पण लादला जातोय ना. सुप्रीम कोर्ट स्वायत्त राहिलेलं नाही असं वाटतंय ते की कोणीतरी निर्णय द्यायला लावतंय.
ज्या पद्धतीनं अपात्रतेचा निर्णय एवढे दिवस रखडला गेला, मी तेच सांगितलं की सुप्रीम कोर्टाला कळतंय, पण सुप्रीम कोर्ट निर्णय देऊ शकत नाही. त्यामुळे हा नक्कीच आमचा मुद्दा असेल, तो विधिमंडळात असेल, विधानसभेत असेल, आम्ही तो लावून धरणार की समाजाच्या बाजूने आम्ही एकनाथ शिंदेने एक समिती गठीत केलेली आहे, त्याला तुम्ही विरोध करणार? समिती गठन केल्यानंतर त्याचं आउटपुट काय? कित्येक समित्या आहेत, त्यांचे काय सल्ले दिले जातात, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. म्हणजे हा विषय तुमचा महत्त्वाचा मुद्दा असणार. हे होते कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय बोडारे यांनी सांगितलं की उपवर्गीकरणचा जो विषय आहे, ज्याच्यावर जाता जाता एकनाथ शिंदे यांच्या सरकारने, महायुतीच्या सरकारने एक समिती गठीत केलेली, तो विषय आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असेल. आणि पाण्याचा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा विषय त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. पाण्यासोबतच कल्याण पूर्वचे जे रस्त्याचे विषय, यू टाईप रस्त्यांच्या संदर्भात तिथल्या लोकांनी त्याला प्रचंड विरोध केलेला आहे आणि डेव्हलपमेंट व्हावी, पण त्या विस्थापित झालेल्या लोकांचं त्याच जागेवर पुनर्वसन करावं ही त्यांची भूमिका असेल. सुदाम गंगावणे, पोस्ट मराठी, उल्हासनगर.